इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे. आज बैठक पार पडलेली आहे, विधानसभेची पूर्वतयारी ह्याला म्हणता येईल. कशा पद्धतीने आज या बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चेले गेले ते तुम्ही आम्हाला सांगू शकता? ते सांगायचं होतं तर बाहेर कशाला बसवलं असतं. पण नाही, विधानसभेची बैठक चालू झाली आहे आणि विधानसभेची तयारी देखील चालू झाली आहे वरळीपासून. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगता येईल की आता पहिली वरळी होती, पण आम्ही सगळीकडे सगळ्या विधानसभेत मी फिरणार आहे आणि सगळीकडे लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे. मला काय बोलायचं तर मी त्यांच्याशी बोलतो आहे. त्याच्यामुळे तयारी चालू झाली. दुसरीकडे मनसेना बैठकांचं सत्र चालू केलं आहे. मात्र आदित्य ठाकरे हे वरळीतली कामं घेऊन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जात आहेत, प्रश्न मांडत आहेत. कसं बघताय तुम्ही? हे शेवटच्या 3 महिन्यात काम करून मला वाटत नाही काय फरक पडेल, कारण एका आमदाराला 5 वर्ष मिळतात. कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे, वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत. हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल. त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला. सर, जो बैठकीचा बॅनर लागलेला आहे त्याच्यामध्ये राजसाहेब आणि आपल्यासोबत केवळ संदीपजींचा फोटो आहे, मग त्याची उमेदवारी निश्चित समजायची का वरळीची? ते राजसाहेब आणि संदीपजींमध्ये चर्चा झाली असेल, मी नाही, त्याचं मी डिक्लेअर नाही करू शकतो. जेव्हा या संदर्भातल्या आता चर्चा विधानसभेच्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या आहेत, राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी संदीपजींनी जेव्हा पोस्टर्स लावले त्याच्यावरून ते खरं तर सुरू झालं. पण असं म्हणतायत, म्हणजे विरोधक तुमचं असं म्हणतायत की वरळीमध्ये MNSचा जर पदाधिकारी उभा राहिला तर त्याचं डिपॉझिट जमतं. कोण बोललं असं? अनिल परब म्हणाले आज आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न उपस्थित केला. ते कुठच्या सर्वे कंपनीत कामाला लागलेत का? हे लोक ठरवतील ना. आत्ताच कसं कळलं आहे ना डिपॉझिट जप्त होईल? बरं, 20,000 का 25,000चं लीड आहे इकडच्या आमदाराला, तो 6,000वर आला आहे. मला वाटतं लोकांशी बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय बोलताय. कालच्या वर्धापन दिनमध्ये उद्धव ठाकरेंनी थेट बिनशर्त पाठिंबा असं म्हटलं आणि फक्त मी उद्धव ठाकरेंना विरोधासाठी हा बिनशर्त पाठिंबा दिला असं म्हटलं. ते विनोद त्यांना पण समजवायला 10 मिनटं लागली, मला कळायला पण 10 मिनटं लागली. मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं. त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर काढला. तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर आहे. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं वरळी विधानसभेतनं लीड थोडासा कमी झालेला आहे, जसं तुम्ही सांगता 25,000हून 5,000वर तो लीड आलेला आहे, हा कुठेतरी मनसेचा उत्साह वाढवणार आहे का येत्या विधानसभेमध्ये मनसेचा परफॉर्मन्स? नाही, विधानसभेत आमचा उत्साह सगळीकडे वाढलेला दिसेल तुम्हाला. तो लीड बघून आम्ही नाही वाढवत, तो राजसाहेबांना बघून आम्ही वाढवतो. त्याच्यामुळे तो सगळीकडेच वाढलेला दिसेल. तुमची इच्छा आहे मग साहेबांना जाऊन बोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.